तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज वीकेंड आहे आणि वीकेंडला मी बाल्कनी गार्डनमधल्या कोरफडचा वापर हा स्किन केअर आणि हेअर केअरसाठी कसा करते हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे मी अशी छोटीशी कोरफडचा तुकडा जो आहे तो असा काढून घेतलेला आहे। आता याचा आपण गर काढून घेऊयात। हे तुम्ही बघू शकताय, मी असा हा गर काढून घेतलेला आहे। खूप चिकट असते कोरफड, त्यामुळे याचा गर काढायला खूप त्रास होतो। त्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही गर काढून घ्या। आणि उरलेल्या गराचं काय करायचं आहे, म्हणजे उरलेली जी साल असते त्यात पण खूप गर असतो, त्याचं काय करायचं हे मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगेन। तर असा हा गर मी काढून घेतलेला आहे। आणि आता यामध्ये आपण एक चिमूटभर किंवा एक पाव चमचा हळद टाकणार आहोत। साधी हळद असेल तरी चालेल, तुमच्याकडे आंबे हळद असेल तर ती उत्तम। तर ही थोडीशी आपण यात टाकूयात आणि हे मिक्स करून घेऊयात। तर अशा प्रकारे मी हळद आणि कोरफड हे असं मिक्स करून घेतलं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपण ह्याला मिक्स करायचं आहे। आणि हे तुम्ही चेहऱ्याला याचं हे जे मिश्रण तयार झालेलं आहे हे चेहऱ्याला थोडंसं मसाज केल्यासारखं जर लावलं तर त्याने चेहऱ्यावरचे डाग जे आहेत ते कमी होतात। टॅनिंग असेल तर कमी होतं, चेहरा उजळतो, त्वचा ही मॉइश्चर मिळतं चांगल्या प्रकारे। याचा कंटिन्यू वापर जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला असा फरक जाणवेल की तुमची त्वचा जर कोरडी असेल तर कुठलेही प्रोडक्ट्स न वापरता तुमच्या त्वचेमध्ये मॉइश्चर हे तुम्हाला जाणवेल। त्वचा अगदी खूप स्मूथ दिसेल किंवा त्याला एक चकाकी दिसेल, मॉइश्चर दिसेल। तर हे सगळे बदल तुम्हाला याच्या वापराने नक्कीच दिसतील। हे माझं तरी स्किन केअरचं सिक्रेट आहे। मी हे आठवड्यातनं मला जमेल तसं आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं नक्की लावत असते। तुम्ही देखील ट्राय करा आणि काय फरक पडतो हे मला सांगा। त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे ह्याच्या ज्या साली उरलेल्या आहेत याचा देखील मी तुम्हाला वापर करून दाखवणार आहे। तर मी काय करते, हे बघू शकताय तुम्ही, इथे अशा या साली आहेत, ह्याच्यामध्ये देखील खूप गर असतो। तर यासाठी काय करायचं आहे, ही माझ्याकडे आवळा पावडर आहे। तर आवळा पावडर आपण ह्याच्यावरती थोडीशी भुरभुरणार आहोत। ही आवळा पावडर घेतली मी हातामध्ये, तर ही थोडी ह्याच्यावरती अशी टाकायची। याला ऑलरेडी खूप चिकट असतं त्यामुळे ही आवळा पावडर ह्याच्यावरती राहते। तर अशी सगळी अशी टाकून घेतलेली आहे मी थोडीफार। ही थोडीशी जरा याला लावून घ्यायची। आणि हे जे आहे ते तुम्ही केसांच्या मुळाला घासून असं हे लावू शकता। याच्याने काय होतं, कोरफड ही केसांसाठी देखील चांगली असते। कोरफडमुळे केसांची वाढ चांगली होते, केस गळती थांबते, केस हे लांब वाढतात किंवा आपण म्हणू शकतो त्यांची वाढ म्हणजे घनदाट होतात चांगले। तर त्यासाठी कोरफड तर चांगली आहेच। आणि यात आवळा पावडर जर तुम्ही मिक्स केली तर त्यामुळे काय होईल, केसांमध्ये जो कोंडा असतो तो कमी होण्यासाठी खूप मदत होते। कंटिन्यू हे तुम्ही 3-4 वेळा लावलं ना की तुम्हाला खूप त्याचा फरक जाणवेल, कोंडा कमी होतो। हे मी देखील वापरते। नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नॅचरल आहे की हा महिलांमध्ये कोंड्याची समस्या खूप येतात, तर त्यासाठी हे तुम्ही करू शकता। आयदर तुम्ही कोरफडमध्ये आवळा पावडर मिक्स करू शकता, नाही तर मग तुम्ही आपलं खोबरेल तेल असतं ते थोडंसं कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये आवळा पावडर टाकायचे आणि ते तेल रात्री झोपायच्या आधी केसांच्या मुळापासून अगदी मसाज करत हळूवार लावायचं, त्याने देखील फरक पडतो। हा देखील उपाय तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही आहे। तर मी हे करत असते की उरलेले जे साली असतात की चेहऱ्याला हळद आणि कोरफडचा लेप लावून झाला की उरलेल्या सालीमध्ये मी अशी थोडीशी पावडर भुरभुरून घेते आणि हे केसांना पण लावते। त्यामुळे केस आणि चेहरा या दोन्ही गोष्टींची नॅचरली काळजी घेता येते। तर कोरफडचा वापर अजून देखील आहे। कोरफडचा वापर हा आयुर्वेदामध्ये देखील केला जातो। आयुर्वेदिक औषधं बनवताना कोरफड ही वापरतात, परंतु प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी असते। म्हणजे आयुर्वेदानुसार बोलायचं झालं तर पित्त प्रकृती, कफ प्रकृती असे अनेक प्रकृतीचे प्रकार आहेत। तर कोरफड ही प्रत्येकाला सूट होईल असं नाही आहे। त्यामुळे तुम्हाला जो आजार आहे किंवा ज्या कारणासाठी तुम्ही कोरफड कन्झ्युम करणार आहात ते कारण तुम्ही डॉक्टरांसोबत एकदा डिस्कस करून जर तुम्ही त्याचा उपाय केला तर ते खूप बरं राहील।
तुम्हाला कुठलीही माहिती नसताना कोरफड कंझ्युम करू नका, कारण त्याचे साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम काही होऊ शकतात. तर माझा हाच सल्ला आहे की कुठलीही गोष्ट कंझ्युम करण्याआधी एकदा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कोरफडचा अजून एक फायदा किंवा एक सोल्युशन म्हणू शकतो आपण, जे की मी स्वतः अनुभव घेतला आहे त्याचा आणि त्यांनी मला खूप पॉझिटिव्ह फरक दिसला आहे. तो असा की जेव्हा आपला पाय किंवा हात काही असं मुरगळतं किंवा थोडीशी सूज येते काही लागल्यामुळे, तर तेव्हा आपण काय करतो, आजकाल सगळेच जण इन्स्टंट रिलीफ पाहिजे असतो, त्यामुळे आपण पेन रिलीफ स्प्रे यूज करतो. पण गावाकडे किंवा अजूनही जी जुनी माणसं घरात आपल्या असतात, आजी वगैरे, तर ते काय करतात की कोरफडचा गर काढून घ्यायचा, त्यामध्ये आंबे हळद घालायची, नसेल तर साधी हळद, आणि तो गर जो आहे तो शिजवायचा चांगला, आणि तो थोडासा कोमट असताना जिथे आपल्याला लागलंय किंवा सूज आली तिथे तो त्याचा लेप करून तो लावायचा. आणि त्याच्याने हे कंटिन्यू 1-2 दिवस केल्यानंतर सूज पण थांबते, दुखत असेल तर ते देखील थांबतं. तर हा वापर मी स्वतः देखील केलेला आहे. माहिती आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.